बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधील विविध प्रकारच्या करिअरमधील जनरल इन्शुरन्स कंपनीमधील करिअर देखील एक महत्त्वाचे करिअर आहे. भारतातील बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये IBPSच्या माध्यमातून वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका, त्याचबरोबर काही खाजगी बँका व सहकारी बँकांच्या मधील नोकर भरतीची प्रक्रिया राबवली जाते. देशातील बँकिंग संस्थांबरोबरच वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या मधील देखील नोकर भरतीची प्रक्रिया ही IBPSच्या माध्यमातून राबवली जात असते. नुकतीच 2024 मध्ये न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच NIACL या भारत सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या जनरल इन्शुरन्स कंपनीमधील असिस्टंट या पदाकरिताची 5,000 पोस्टकरिताची भरती परीक्षा डिक्लेअर करण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे इन्शुरन्स कंपन्यांच्या मध्ये दोन प्रकारच्या कंपन्या आपणास पाहावयास मिळतात. एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि दुसरा प्रकार म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपनी. जनरल इन्शुरन्समध्ये भारत सरकारच्या 4 वेगवेगळ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यामधीलच न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड ही एक महत्त्वाची जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. या जनरल इन्शुरन्स कंपनीमधील नोकर भरतीकरिताची जाहिरात ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमधील असिस्टंट या पदाकरिताच्या पदभरतीकरिताची एज्युकेशनल क्वालिफिकेशन ही कोणत्याही शाखेची पदवी ही आहे. म्हणजेच 1 डिसेंबर 2024 रोजी जे उमेदवार कोणत्याही वैधानिक विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांना या पदाकरिता अर्ज करता येईल. या पदासाठीची वयोमर्यादा ही 1/12/2024 रोजी किमान 21 वर्ष व कमाल 30 वर्षे इतकी निर्धारित करून देण्यात आलेली आहे. असे असले तरी SC आणि ST मधील कॅन्डिडेटकरिता 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन असेल. OBC मधील कॅन्डिडेटकरिता 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता जनरल, OBC व EWS या 3 कॅटेगरीमधील उमेदवारांच्याकरिता 850 रुपये इतकी फी राहील. तर SC, ST, फिजिकली डिसेबल्ड व एक्स सर्व्हिसमॅनकरिता 100 रुपये इतकी फी राहील. या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत ही 1 जानेवारी 2025 ही देण्यात आलेली आहे. या पदभरतीकरिता जी ऑनलाईन मल्टिपल चॉईस परीक्षा घेतली जाणार आहे त्यामधील पहिली परीक्षा म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झाम ही त्या ठिकाणी 27 जानेवारी 2025 रोजी होईल व मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स एक्झामिनेशन 2 मार्च 2025 रोजी घेतली जाणार आहे. म्हणजेच या परीक्षेच्या तारखा या आधीच डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे या जाहिरातीतील माहितीनुसार कॅटेगरी वाईज पोस्टचं अलोकेशन जर आपण पाहिलं तर SC करिता महाराष्ट्रात 23 जागा व ऑल ओव्हर इंडिया 91, ST करिता महाराष्ट्रात 8 जागा व ऑल ओव्हर इंडियामध्ये 51 जागा, OBC करिता महाराष्ट्रात 1 व ऑल ओव्हर इंडिया 48 जागा, EWS करिता महाराष्ट्रात 11 व ऑल ओव्हर इंडिया 50, जनरल कॅटेगरीकरिता महाराष्ट्रात 62 म्हणजे 62 व ऑल ओव्हर इंडिया 260 पदे आहेत. अशी एकूण महाराष्ट्रात 105 व ऑल ओव्हर इंडियामध्ये 500 पदांची ही मोठी पदभरती असल्याचे आपल्याला दिसून येईल. या पदाकरिता जी प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे ती ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी या पद्धतीची असेल. प्रिलिमिनरी एक्झाम ही एकूण 100 गुणांची असेल. त्यामध्ये टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ रिझनिंग,
टेस्ट ऑफ न्यूमरिकल ॲबिलिटी असे 3 वेगवेगळे सेक्शन्स असतील. यामधील रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटी याकरिता इंग्लिश किंवा हिंदी या भाषेचा पर्याय देण्यात आलेला आहे. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज ही 30 मार्काची 20 मिनिटाची परीक्षा असेल. टेस्ट ऑफ रिझनिंग ही 35 मार्कांची 20 मिनिटाची परीक्षा असेल व न्यूमरिकल ॲबिलिटी देखील 20 मिनिटाची परीक्षा असेल. असा एकूण 60 मिनिटाचा कालावधी या प्रिलिमिनरी एक्झामसाठी असेल. इथे त्या ठिकाणी सेपरेट टाईम हे देण्यात आलेलं आहे. म्हणजेच इंग्लिश लँग्वेजचा सेक्शन आपल्याला 20 मिनिटामध्ये, टेस्ट ऑफ रिझनिंगचा सेक्शन 20 मिनिटामध्ये आणि न्यूमरिकल ॲबिलिटीचा सेक्शन हा 20 मिनिटामध्ये आपल्याला सॉल्व्ह करणे आवश्यक राहणार आहे. जे उमेदवार कॅटेगरीनुसार त्या स्टेटनुसार टॉप स्कोअर करतील व कट ऑफ क्लिअर करतील अशा उमेदवारांना फेज 2 मधील मेन्स एक्झामिनेशन देता येईल. मेन्स एक्झामिनेशन ही देखील ऑनलाईन मल्टिपल चॉईस म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल. यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर नॉलेज व जनरल अवेअरनेस असे एकूण 5 वेगवेगळे सेक्शन्स असतील. या प्रत्येक सेक्शनकरिता प्रत्येकी 40 क्वेश्चन्स असतील व त्यासाठी प्रत्येकी 50 मार्क्स हे प्रत्येक सेक्शनसाठी ठेवण्यात आलेले आहेत. अशी ही एकूण 250 गुणांची ऑनलाईन मल्टिपल चॉईस टाईप ही परीक्षा असेल. यामधील इंग्लिश लँग्वेजकरिता 30 मिनिटांचा कालावधी राहील. रिझनिंग व न्यूमरिकल ॲबिलिटीकरिता देखील 30 मिनिटाचा कालावधी राहील. मात्र कम्प्युटर नॉलेज व जनरल अवेअरनेसकरिता मात्र प्रत्येकी फक्त 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे. यामधील इंग्लिश लँग्वेजचा सेक्शन वगळता इतर सर्व 4 सेक्शनकरिता म्हणजेच रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस याकरिता इंग्लिश व हिंदीचा पर्याय देण्यात आलेला आहे. या मेन्स एक्झामच्या आधारे फायनल सिलेक्शन हे केलं जाणार आहे. अर्थात ह्या सिलेक्शनपूर्वी आपणास एक रिजनल लँग्वेजची टेस्ट ही द्यावी लागेल. म्हणजेच जाहिरातीमध्ये दिलेल्या स्टेट वाईज पोस्टनुसार ज्या स्टेटसाठी आपण अप्लाय करत आहात त्या राज्याची जी स्थानिक भाषा आहे ती भाषा आपणास बोलता येते किंवा नाही याबद्दलची ही टेस्ट असेल. अर्थात 10वी किंवा 12वीमध्ये या रिजनल लँग्वेजचा एखादा पेपर जर आपण उत्तीर्ण झालेला असाल आणि मार्कशीटवर त्याची नोंद असेल तर अशी रिजनल लँग्वेज टेस्ट ही एक्स्ट्रा घेतली जाणार नाही. मात्र ज्या उमेदवारांच्या गुणपत्रकामध्ये अशा रिजनल लँग्वेजची टेस्ट दिलेली दिसत नसेल त्यांना मात्र या NICL कडून घेतली जाणारी स्पेशल टेस्ट ही द्यावी लागेल. अशा प्रकारे मेन्स एक्झाममध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पुढे सिलेक्शन होण्याची शक्यता किंवा चान्सेस आहेत. सर्वसाधारणपणे या पोस्टसाठीचे फायनल सिलेक्शनची प्रक्रिया जर आपण पाहिली तर ती त्या ठिकाणी मेन्स एक्झाममधील मार्कच्या आधारे होईल. स्टेट वाईज कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट क्रिएट केली जाईल आणि जे उमेदवार त्या ठिकाणी रिजनल लँग्वेज ज्यांनी 10वी किंवा 12वीमध्ये शिकलेले नाही त्यांना लोकल लँग्वेजची टेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन यादी डिक्लेअर केली जाईल व त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल व फायनल सिलेक्शन हे त्या ठिकाणी तुम्हाला ऑफर लेटरच्या द्वारे दिलं जाईल. याबरोबरच उपलब्ध पदांच्या पेक्षा काही पदांची त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट देखील तयार केली जाईल. ती वेटिंग लिस्ट देखील त्या ठिकाणी वेबसाईटवरती प्रकाशित केली जाईल. तर अशा प्रकारची ही जी मोठी पदभरती आहे याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 1 जानेवारी 2025 ही मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीत आपण स्क्रीनवरती दिसत असलेल्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. या दोन्ही परीक्षेकरिता प्री एक्झामकरिता महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MM रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे व रत्नागिरी हे सेंटर्स आहेत. मात्र मेन्स एक्झामकरिता मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पुणे
हे सेंटर्स त्या ठिकाणी असतील. तर जे त्या ठिकाणी इंटरेस्टेड स्टुडंट्स आहेत, कॅन्डिडेट्स आहेत आणि जे या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार पात्र आहेत, अशा उमेदवारांनी जरूर त्या ठिकाणी या NICLमधील जी असिस्टंटची पदभरती आहे, या पदभरतीचा पण लाभ घ्यावा. विशेषतः जे उमेदवार IBPS किंवा बँकिंग सेक्टरमधील पदभरतीसाठीची तयारी करत आहेत, अशा सर्व उमेदवारांना ही परीक्षा ही अत्यंत सोपी असेल. कारण IBPSच्या एक्झामसाठीचे जे सर्व सेक्शन्स आहेत, त्या सेक्शनच्या आधारे ही परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच बँकिंग बरोबरच इन्शुरन्स सेक्टरमध्ये करिअर करण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी असून या संधीचा पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.